जाणीवेचे वास्तव्य स्वरूप म्हणजेच देव ईश्वर आहे. मन ही दोन अक्षरे प्राणीमात्राला चक्रामध्ये घालून फिरवतायत. मनाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्राणी वागतो, परंतु त्याला ठावे नसते की मनाच्या ओळखीने केलेले सर्व अशुद्ध. तर आपण विवेक केला पाहिजे. विवेक ईश्वर जागा झाला, मग न्याय अन्याय नित्य अनित्य वगैरे कळू लागते. हे नित्य व हे अनित्य असे सिद्ध झाले, मग त्याला सिद्धांत असे म्हणतात. मनाच्या योगे सर्व काही होते ही कल्पना अविवेकी आहे. जेव्हा ईश्वर जागा होतो तेव्हा विवेक जागृत होतो. नंतर विवेकाचा व मनाचा झगडा सुरू होतो. नंतर मनाचे अस्तित्वच नाहीसे होते व मनाशिवाय जे आहे ते शुद्ध निर्मळ आहे असे होते. मन जोपर्यंत तुम्हाला शरीराच्या रूपाने ओळखते तोपर्यंत ते तुम्हाला खेळवत असते, परंतु एकदा जर त्याने तुम्हाला ओळखले तर ते तुम्हाला शरण येते. मन म्हणजे दुःख. मन व दुःख दोन नाहीत. गर्भावस्थेत मन नव्हते म्हणजे मनाचा अनुभव नव्हता, तरी पण तिकडे मूल मूळ घडवले गेले ना, म्हणजे त्याचा मनाशिवाय निर्वाह झाला. पण नंतर मन म्हणजे तुमचे व्यसन होऊन जाते. ते जसे नाचवेल तसे तुम्ही नाचता, म्हणून तुमच्यावर त्याची सत्ता. परंतु ह्यावरचा उत्तम उपाय म्हणजे गुरुकृपा. ती गुरुकृपा झाली की विवेक निर्माण होतो व तुम्हाला कळते की तुम्ही मन नसून मनाचे साक्षी आहात व काया हे अन्न आहे असे स्पष्ट होईल. असे जर झाले नाही तर मग दुःखच भोगावे लागते. मनाच्या अधीन होऊन दुःखाला छोटेसे कारण पुरेसे होते. मन जेव्हा उन्मनी होते तेव्हा दुःखाचा अनुभव येत नाही. मनाला विवेकाने बंधन घालायला पाहिजे. प्रत्येकाला सहज कळते की मनाच्या आधी आपण आहे. विवेकाने मनाची मुरकुंडी वळते व तुमच्या नावाची अक्षरे तुम्ही नव्हेत, पण ते सत्वही मी नव्हे असे स्पष्ट कळते. हे ज्याला कळते त्याला कोणतेही येणे जाणे साधक वा बाधक होत नाही. मनाचा अनुभव जिथे नाही तिथे कोणत्याही प्रकारच्या गरजेची गरज राहत नाही. मी वागतो असे असेपर्यंत मन तुम्हाला जाचत राहील. ज्याला कळते आपण असल्याचे तो कळतेपणापासून फार दूर आहे. देव व आपण ही विभक्ती मुळातच नाही. जाणीवेचे वास्तव्य स्वरूप म्हणजेच देव ईश्वर आहे. हा तू असल्याचा साक्षात्कार आहे. ईश्वर म्हणून अवघे जग आहे. ईश्वराला व्यक्तिरूप नाही. व्यवहाराकरिता तसे मानले गेले आहे, पण हे सर्व गुरुवचन पाळण्याने स्पष्ट होईल. बुद्धीचे काम नव्हे.